खारघर परिसरात चंद्रकांत राजाराम भोसले यांचे एक रिअल इस्टेट कन्सल्टंटचे साई एंटरप्राइजेसच्या नावाने 2016 पासून ऑफिस सुरू आहे। चंद्रकांत राजाराम भोसले व्यवसाय करत असलेल्या ऑफिसमध्ये 10 ते 12 राजकीय गुंडांनी त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन वाद घातला, शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी देऊन ऑफिसची चावी मागितली। चावी देण्यास भोसले यांनी नकार दिल्याने त्यांना धक्काबुक्की करण्यात आली। यावेळी चंद्रकांत भोसले यांनी शिवसेना पक्षाचे शहर अध्यक्ष व त्यांचे साथीदार दारूच्या नशेत होते असा आरोप केला। चंद्रकांत राजाराम भोसले रात्रीच्या वेळेस चंद्रकांत राजाराम भोसले यांच्या गैरहजेरीमध्ये विजय पाटील, अक्षय खारघरचा राजा, गणपती मंडळ, प्रसाद परब, शहर अध्यक्ष शिवसेना शिंदे गट, राजू कुंबळे त्यांचे साथीदार यांनी ऑफिसची तोडफोड केली। ऑफिसचे कुलूप तोडून ऑफिसच्या आत घुसून लॅपटॉप व 50,000 रुपये कॅश चोरून नेली। या घटनेनंतर चंद्रकांत राजाराम भोसले यांनी पोलिसांना गाठले, परंतु खारघर पोलीस घटनास्थळी आले नाही। चंद्रकांत भोसले झालेल्या घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ घेऊन पोलीस स्टेशनला गेलो, तर तिथे ऑन ड्युटीवर ऑफिसर API रामचंद्र यमगर यांना सांगितले, पण काहीही शहानिशा न करता FIR घेण्यास नकार दिला। पोलीस इन्स्पेक्टर नसल्याने सदर APIने तक्रार नोंद करून घेण्यास टाळाटाळ केली। घटनेचे CCTV पुरावे असून देखील FIR खारघर पोलीस स्टेशन यांनी नोंद करून घेतले नाही। सदर घटना होऊन 9 दिवस झाले असले तरी FIR न घेता पोलिसांनी घटनास्थळी कोणतीच पाहणी केली नाही। खारघर पोलीस स्टेशन सिनियर अजय कांबळे, खारघर पोलीस स्टेशन DCP झोन 3 CP नवी मुंबई प्रत्येक ठिकाणी जाऊन चंद्रकांत राजाराम भोसले यांनी लेखी तक्रारी अर्ज दिले आहेत। तसेच माननीय राज्यपाल, महाराष्ट्र CM, दोन्ही DCM, कलेक्टर इत्यादी सर्वांना मेलद्वारे पाठवली आहे। सर्व राजकीय गुंडांपासून सामान्य नागरिकांना पोलीस प्रशासन सहकार्य करत नसल्याची लाजिरवाणी बाब आहे। चंद्रकांत भोसले यांच्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे। एवढं सर्व होऊन सुद्धा स्थानिक पोलीस अजून आम्हाला सहकार्य करत नाहीत। CCTV फुटेजचा पुरावा असून त्या गुंडावर FIR केली जात नाही आणि अजून पण त्या गुंडांचीच हाजी करत आहेत। ही खूप मोठी शोकांतिका आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।